Hello students, welcome to our Marathi Guide channel. आज आपण 10th स्टँडर्ड इंग्लिश मीडियमच्या मराठी अक्षर भारती या पुस्तकातील एक लेसन अभ्यासणार आहोत. आपण आपल्या आजूबाजूला अनेक स्वार्थी वृत्तीचे लोक पाहत असतो. प्रत्येक जण फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करत असतो. पण अशा अनेक लोकांमध्ये अपवादानेच एखादी व्यक्ती अशी असते की जी अतिशय संवेदनशील म्हणजेच सेन्सिटिव्ह असते आणि ती माणुसकी जपणारी सुद्धा असते. आपण या समाजात राहतो म्हणून या समाजाचं आपण काही देणं लागतो असं समजून सामाजिक बांधिलकी जपणारी असते. असंच एक व्यक्तिमत्व असणाऱ्या दोन व्यक्ती, एक अब्दुल आणि दुसरे शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन अशा व्यक्तींचं दर्शन आपल्याला आज आपण जो पाठ अभ्यासणार आहोत त्यातून घडणार आहे. लेसन नंबर 6, चुडीवाला. आता चुडीवाला म्हणजे काय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, चुडीवाला म्हणजे बांगडीवाला. या पाठाच्या लेखिका आहेत जयश्री रुईकर. त्यांचा जन्म 1939 मध्ये झालेला आहे. त्या अतिशय प्रसिद्ध अशा लेखिका आहेत. त्यांची जय पराजय, वेदनेला फूल आले या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर मृगजळ, अंतर्मन हे कथासंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत. स्वप्नातील विहीर ही बाल कादंबरी सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. आता प्रस्तुत पाठ जो आहे त्या प्रस्तुत पाठात कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले आहे. त्याचबरोबर या पाठात समाज ऋण या मूल्याबरोबरच माणुसकीचे दर्शनही लेखिकेने घडवलेले आहे. आता कुष्ठरोगी म्हणजे काय तर लेप्रॉसी पेशंट. आता कुष्ठरोग्यांची वसाहत राहण्याचं ठिकाण, वस्ती ही अमरावती कुठे आहे तर विदर्भातलं एक जिल्ह्याचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी त्यांनी जे कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण केलेली आहे त्याला तपोवन असं नाव दिलेलं आहे. अमरावतीमध्ये कुष्ठरोग्यांसाठी उभारलेलं गुरुकुल, अ रेफ्यूज सेंटर सेटअप फॉर लेप्रसी पेशंट्स इन अमरावती, हे तपोवन. त्या तपोवनामध्ये संक्रांत हा एक मराठी सण आहे. संक्रांतीला आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमेला या कुष्ठरोगी ज्या स्त्रिया आहेत आणि मुली आहेत त्यांना बांगड्या भरण्यासाठी जाणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील म्हणजे सेन्सिटिव्ह अशा वृत्तीचं म्हणजे स्वभावाचं दर्शन या पाठातून आपल्याला होत आहे. त्याचबरोबर समाजऋण म्हणजे मी तुम्हाला वरती सांगितलं अगोदर की समाजऋण म्हणजे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये असलेला माणुसकी हा जो गुण आहे त्याचं दर्शन या पाठामध्ये लेखिकेने घडवलेलं आहे. पहा, आपण प्रत्यक्षात पाठाला सुरुवात करूयात. अब्बाजान, आज मत जाओ ना तपोवन को. क्यों बेटे? जाने दे अनवर. काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच. पहा की अब्बाजान म्हणजे उर्दू भाषेमध्ये वडिलांना मारलेली हाक, द फादर इन उर्दू लँग्वेज. पहा की अनवर जो अब्दुलचा मुलगा आहे तो काय म्हणतोय की अब्बाजान, आज तुम्ही तपोवनमध्ये जाऊ नका. आता तपोवन मी तुम्हाला अगोदर त्याचा अर्थ सांगितलेला आहे की कुष्ठरोग्यांची वसाहत आहे, वस्ती आहे. त्या ठिकाणी अब्दुल निघालेला आहे आणि मग त्यावेळेला त्याचा जो मुलगा आहे अनवर तो त्याला अडवतोय की तुम्ही आज जाऊ नका. तर त्याची पत्नी शन्नू काय म्हणते पहा की जाऊ दे, बोलून काहीही फायदा नाही, म्हणजे ते आपलं ऐकणार नाहीयेत. आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच. पर्वणी म्हणजे दुर्मिळ संधी, शुभकाल, अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे एक पर्वणी आहे, आनंदाचा सोहळाच आहे जणू काही. एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे. अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली. पहा की अब्दुलच्या बायकोने शन्नूने आपल्या मुलाला समजावलेलं आहे की तू अडवू नकोस त्यांना, त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे एक पर्वणी आहे,
एक आनंदाचा दिवस आहे, एक शुभकाल आहे आणि त्यामुळे त्यांना तू आज अडवू नकोस. एवढं काय आहे त्या तपोवनात काही कळत नाही असं ती नाराज झालेली आहे आणि अशा नाराजीच्या स्वरात ती आपल्या मुलाला समजावते. तर अब्दुल काय म्हणतोय पहा की मी लवकर येईन बेटा असं म्हटल्यानंतर अनवर खेळायला निघून गेलेला आहे ते बोलणं ऐकून. आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार. आज आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. पहा की या ठिकाणी अब्दुल हा जो आहे तर त्याचं बांगड्यांचं दुकान आहे आणि त्याच्या सोबतच त्याच्या बाजूला रघुभैया नावाच्या एका व्यक्तीचं दुकान आहे. दोघांचंही बांगड्यांचं दुकान आहे. पण या ठिकाणी संक्रांतीचा सण आहे आणि अशा वेळेला बायका संक्रांतीच्या सणाला हा मराठी सण आहे त्याच्यामुळं शुभ म्हटलं जातं सौभाग्यवती स्त्रियांसाठी. त्यासाठी बायका नवीन बांगड्या आणि इतर वस्तू घ्यायला दुकानात येत असतात आणि त्याच्यामुळे चांगला धंदा होतो, तेजीत होतो, म्हणजे भरभराट होते, म्हणजे चांगला व्यवसाय चांगला चालतो. आणि अशा कालावधीमध्ये अशा चांगल्या दिवसामध्ये दुकान बंद ठेवून अब्दुल तपोवनामध्ये जाणार आहे आणि म्हणून त्याची बायको जरा थोडीशी नाराज झालेली आहे की एवढा चांगला दिवस आहे, कमवण्याचा दिवस आहे, चांगला व्यवसाय होऊ शकतो या दिवशी आणि तुम्ही तपोवनामध्ये चाललाय. रघुभैयाचं दुकान, आपलं दुकान बंद असल्यामुळे त्याचं दुकान चांगलं चालेल आणि त्याची चांगली कमाई होईल आणि मग त्याच्या घरामध्ये चांगला पैसा आल्यामुळं एखादी नवीन वस्तू सुद्धा येईल आणि तुम्ही त्या तपोवनात जाऊन बसताय. तर अब्दुल काय म्हणतोय पहा, शन्नू चुप बेटा बी. तो तिला गप्प करतोय पहा. एका हातात बांगड्यांची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या. हे बघा, रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून, धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समजलं. पहा की त्याची बायको अजून नाराजच आहे. बायकोने त्याला अडवण्याचा प्रयत्न केलाय पण अब्दुल तयार झालेला नाही. तो तपोवनामध्ये निघालेलाच आहे. म्हणजे या ठिकाणी त्याच्यामधलं जी माणुसकी आहे त्याचं दर्शन या ठिकाणी आपल्याला घडते. धंद्याचे दिवस आहे तरी सुद्धा तो दुकान बंद ठेवून तपोवनामध्ये चाललाय आणि ते सुद्धा कुष्ठरोगी बायकांना, मुलींना बांगड्या भरायला. कुष्ठरोगी म्हणजे समाजामध्ये पहा की अशा लोकांपासून थोडीशी लोक 4 हात लांबच राहतात की महारोग सुद्धा म्हटलं जातं या कुष्ठरोग किंवा लेप्रेसी पेशंट जे असतात त्यांना महारोगी असं सुद्धा म्हटलं जातं आणि या लोकांच्या पासून लोक थोडीशी लांबच राहतात. आणि अशा बायकांना तुम्ही बांगड्या भरायला जाताय हे लोकांना जर तुम्ही सांगितलं तर त्याचा आपल्या धंद्यावर परिणाम होईल असं ती म्हणते. अब्दुलने एकवार तिच्याकडे बघितलं. एकवार म्हणजे एकदा, एक वेळ, ॲट वन्स बघितलेला आहे आणि तिच्या डोळ्यातला क्रोध म्हणजे राग त्याच्या परिचयाचा होता. पहा, परिचयाचा, ओळखीचा, फॅमिलियर, नोन. पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही तर कीव आली. कीव येणे म्हणजे दया येणे, पिटी, की तिची दया आली आहे त्याला, की तिचा राग आला नाही. ती एवढं सारखं बोलत असते पण तिचा त्याला आज राग आलेला नाही तर उलट दया आलेली आहे. पहा की या ठिकाणी आपण एक वरती वाक्प्रचार पाहिलाय, धंदा तेजीत चालणे, म्हणजे त्याचा अर्थ आहे व्यवसाय चांगला होणे, बिझनेस इज बूमिंग. अब्दुल बस स्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. बस आली. बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. म्हणजे या ठिकाणी तसं पाहिलं तर तो त्याचा धंदा चांगला चालू शकला असता आणि चांगला म्हणजे पैसे सुद्धा मिळाले असते आणि त्याचं राहणीमान सुद्धा चांगलं झालं असतं, म्हणजे त्याचं अगदी व्यवस्थित चाललं असतं घर. पण असं असताना सुद्धा तो धंदा बंद ठेवून, दुकान बंद ठेवून तपोवनामध्ये बांगड्या भरण्यासाठी जातोय आणि त्यामुळेच आपली परिस्थिती सुधारत नाही, आपली गरिबी हटत नाही असं त्याच्या बायकोला वाटतंय. ते अगदीच काही चुकीचं नाहीये. पहा,
तिचा राग बरोबर आहे, पण तरीसुद्धा अब्दुल हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. असं व्यक्तिमत्व अपवादानेच आपल्याला पाहायला मिळत असतं, ज्याच्यामध्ये माणुसकी ओतप्रोत भरलेली असते. अशा हा अब्दुल बांगड्या भरण्यासाठी तपोवनामध्ये निघालेला आहे आणि तो बस स्टॉपवर आलेला आहे. पहा, त्याने स्वेटर जे घातलेलं आहे ते उसवलेलं आहे, म्हणजे थोडं थोडं मध्ये मध्ये फाटलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या फाटलेल्या किंवा उसवलेल्या स्वेटरमधून थंडी आतमध्ये चांगलीच जाणवत होती त्याला. आता संक्रांत हा सण जो आहे तो थंडीच्या दिवसामध्ये जानेवारी महिन्यामध्ये असतो, 14 जानेवारी किंवा 15 जानेवारीला असतो आणि त्याच्यामुळे थंडीच्या दिवसामध्येच हा सण असतो. म्हणून त्याने जो स्वेटर घातलेला आहे तो उसवल्यामुळे त्याला थंडी चांगलीच जाणवत होती. पहा, बस आलेली आहे. त्याने आपली बांगड्यांची पेटी आणि पिशवी घेतलेली आहे आणि तो बसमध्ये चढलाय. तो अगदी खिडकीजवळच बसलेला आहे. त्यांनी आपली बांगड्यांची पेटी अलगद उचललेली आहे आणि आपल्या मांडीवर, अलगद म्हणजे हळुवार, जेंटली, सॉफ्टली, अगदी अलगदपणे त्यांनी, हळुवारपणे त्यांनी आपली बांगड्यांची पेटी उचलून आपल्या मांडीवर घेतलेली आहे. कारण त्याच्यात बांगड्या आहेत. पहा, काचेच्या बांगड्या असल्यामुळे ती फुटण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे अलगदपणे, हळुवारपणे त्यांनी ती पेटी आपल्या मांडीवर ठेवलेली आहे. का तर गर्दीत कुणाचा तरी धक्का लागला तर लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्यानं बघितलंय. म्हणजे त्या पेटीमध्ये ज्या रंगीत बांगड्या आहेत वेगवेगळ्या रंगाच्या, त्या कुणाचा तरी धक्का लागून पेटी पडली तर याची त्याला भीती वाटलेली आहे आणि म्हणून अलगदपणे त्याने पेटी ती आपल्या मांडीवर ठेवलेली आहे आणि त्या बांगड्यांच्याकडे एक वार कौतुकाने पाहिलेलं आहे. बस सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत म्हणजे ओघ, प्रवाह, फ्लो, जोरदार असा वाऱ्याचा, थंड वाऱ्याचा प्रवाह आतमध्ये खिडकीतून आलेला आहे आणि तो प्रवाह त्याला अधिकच त्रासदायक वाटू लागलाय. कारण थंडीचे दिवस असल्यामुळे ती थंडी त्याला बोचायला लागलेली आहे, त्याचा त्रास व्हायला लागलेला आहे. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतलेले आहे. मफलर म्हणजे गळ्याला गुंडाळायचं जे लोकरी वस्त्र असतं ते, त्याने ती मफलर गुंडाळून घेतलेली आहे. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊण बस रिकामी झाली. कचेरी म्हणजे कार्यालय किंवा ऑफिस, जिल्हाधिकारीचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी पाऊण म्हणजे 3/4 एवढी बस रिकामी झालेली आहे. का? कारण तपोवनाकडे कोण जातोय कशाला, म्हणजे तिकडे कशाला कोण जाणार आहे कुष्ठरोग्यांच्या वसाहतीकडे. त्याच्यामुळे सगळी लोक त्या ठिकाणी उतरलेली आहेत. फक्त जेमतेम म्हणजे फक्त ओनली 5-6 उतारू राहिलेले आहेत. उतारू म्हणजे प्रवासी, उतरणारे, पॅसेंजर्स. 5-6 लोक बसमध्ये शिल्लक राहिलेले आहेत. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. तो पोहोचलेला आहे त्या ठिकाणी आणि तपोवनाची जी गोलाकार कमान आहे त्या कमानीकडे अब्दुलचं लक्ष गेलेलं आहे. कमान म्हणजे जे प्रवेशद्वार असतं ना, तपोवनातील अर्धवर्तुळाकार उभारलेले प्रवेशद्वार, अँड आर्ट ऑर एंट्रान्स, त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलंय. काय होतं तिथे तर गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरती वेल, म्हणजे तिथे जी वेल लावलेली आहे, जी वल्लरी आहे, एक प्लांट, ते त्या कमानीभोवती चढलेला आहे कमानीवरती आणि त्याच्यामुळं त्याला 6 महिने जो त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून तो म्हणतोय की ती वेल केवढी फुलली आहे. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती, म्हणजे छोटीशीच होती. पहा, तो जेव्हा मागच्या वेळी आला होता तेव्हा ती वेल खूप छोटी होती आणि आता ती मोठी झालेली आहे, फुललेली आहे. अब्दुल गेट जवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. गलका करणे, गोंगाट करणे म्हणजे ओरडायला सुरुवात केली की त्यांना किती आनंद झालाय. पहा की चुडीवाला आला म्हणजे बांगडीवाला आलाय. आता बांगड्या भरायला मिळणार, नवीन नवीन रंगीबेरंगी बांगड्या आपल्या हातात चढणार याचा त्यांना खूप आनंद आहे आणि त्याच्यामुळे एक आनंदाने त्यांनी गोंगाट करायला सुरुवात केलेली आहे. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला. चौथरा झाडाच्या बुंध्याशी जो दगडी पार बांधलेला असतो ना, तो रेस प्लॅटफॉर्म, त्या आंब्याच्या झाडाच्या तिथे जो चौथरा बांधलेला आहे, जो पार म्हणतात त्याला, तर त्या पारावर तो बसलेला आहे आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमलेली आहे.
पहा, सगळ्या स्त्रियांनी त्या ज्या कामामध्ये होत्या ते काम सगळं सोडलेलं आहे आणि त्या अब्दुलच्या आजूबाजूला सगळ्या स्त्रिया जमा झालेल्या आहेत. त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या मला, चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना. म्हणजे पहा की त्या बायका त्यांना अब्दुलला विचारायला लागलेल्या आहेत असं की मला लाल रंगाच्या हव्यात बांगड्या किंवा मला हिरव्या रंगाच्या हव्यात आणि मी मागच्या वेळेला तुम्हाला आरसा आणायला सांगितला होता. तर अशा प्रकारे त्यांचं बोलणं सुरू झालेलं आहे. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी आणि गोंधळ सुरू झालेला आहे. सगळ्या बायका जमा झालेल्या आहेत आणि सगळ्यांनी एकदाच सगळ्या आपापल्या मागण्या करायला लागलेल्या आहेत. मला ह्या बांगड्या भरायच्यात, ह्या भरायच्यात किंवा मला आरसा हवाय, कंगवा हवाय, असा सगळा गोंधळ सुरू झालेला आहे. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. तर संक्रांतीच्या सणाला तो आलेला आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा त्यांना सगळ्यांना बांगड्या भरायच्या होत्या. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला. त्यांना हव्या तशा, त्यांच्या मनपसंत. बाकी त्यांनी ज्या ज्या रंगाच्या बांगड्या सांगितल्या असेल त्या रंगाच्या तो बांगड्या त्यांना भरू लागलेला आहे. त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्य म्हणजे परीक्षा, कसोटी, ग्रेट टास्क. कारण त्या लेप्रोसी पेशंट आहेत, कुष्ठरोगी आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या अंगावर सगळीकडे जखमा झालेल्या असतात आणि अशा जखमा झालेल्या हातावर बांगड्या भरणं म्हणजे एक परीक्षाच आहे, एक दिव्यच आहे. पण अब्दुलला ती कला साधली होती, ते स्किल त्याच्याकडे होतं. तो अगदी हळुवारपणे त्या बायकांना बांगड्या भरायला लागलेल्या आहे आणि बांगड्या भरल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो अब्दुलला लाख मोलाचा वाटे. आनंद लाख मोलाचा वाटणे, विशेष व अनोखा आनंद होणे. टू फील हॅपी बियॉन्ड द कम्पॅरिझन. म्हणजे त्या बांगड्या भरल्यानंतर त्या बायकांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंदच त्याला खूप महत्त्वाचा वाटायचा, लाख मोलाचा, म्हणजे ज्याची किंमत करू शकत नाही असा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर तो वाटायचा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहूनच अब्दुलला आनंद मिळायचा. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. चैतन्याचा म्हणजे उत्साहाचा, ऑफ हॅपीनेस. म्हणजे त्या ठिकाणी पहा की सगळ्या तपोवनातल्या बायकांच्यासाठी तो एक आनंदाचा दिवस, चैतन्याचा, उत्साहाचा दिवस की बांगड्या भरायला मिळणार, नवीन आपल्या हातावर नवीन बांगड्या येणार आणि त्याच्यातून जो त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो त्या ठिकाणी अब्दुलने अनुभवलेला आहे. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखे वाटे. देवदूत म्हणजे माणसाच्या सेवेसाठी आलेला देवता प्रतिनिधी, काल्पनिक आहे असा. गॉड्स मेसेंजर अँड एंजल. पहा की आपल्यासाठी हा एखादा देवदूतच आहे जणू काही, की जो आपल्यासाठी आनंद घेऊन आलेला आहे असं अब्दुलच्या बाबतीत तिथल्या स्त्रिया आणि मुलींना वाटायचं. खरं तर म्हणजे तसं पाहिलं तर हे खरंच आहे की अशा कुष्ठरोगी स्त्रियांना हा एक वेगळा आनंद देणारा अब्दुल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून तो एक त्यांच्यासाठी देवदूतच आहे. वर्षातून 2दा, संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला, तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधान लाभे. पहा की तो वर्षातून 2दा तपोवनामध्ये यायचा, एकदा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजे वटपौर्णिमेला, की जे दोन्ही सण सुवासिनी स्त्रियांसाठी म्हणजे मराठी सण आहेत सुवासिनी स्त्रियांसाठी ते महत्त्वाचे आहेत. त्यावेळेला नेहमी बायका नवीन बांगड्या परिधान करतात पहा आणि त्याच्यामुळे त्यावेळेला तपोवनातील स्त्रिया या चुडीवाल्याची म्हणजे अब्दुलच्या अतिशय आतुरतेने वाट पाहायच्या. आतुरतेने वाट पाहणे, उत्सुकतेने वाट पाहणे, टू अवेट इगरली. आणि अब्दुलला पण तो जो आनंद आहे बांगड्या भरल्यानंतरचा तो आनंद बघून त्याच्याही चेहऱ्यावर विलक्षण समाधान दिसायचं. विलक्षण म्हणजे एक अनोखं, विशेष असं, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ग्रेट. आणि समाधान म्हणजे सुख, आनंद, सॅटिस्फॅक्शन. त्याला एक वेगळं समाधान मिळायचं, सॅटिस्फॅक्शन मिळायचं. असेच काही दिवस गेले. एक दिवस रघुभैया आला. रघुभैया म्हणजे त्याच्या शेजारी जो दुकान होतं बांगड्यांचं तो आलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये पोस्टमनने दिलेलं एक पत्र होतं. अब्दुल मियाँ, तपोवन से चिठ्ठी आई है आपको. दिखाव. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे, मग वाचून दाखव ना तूच. पहा की रघुभैया एक पोस्टमनने दिलेली चिठ्ठी घेऊन आलेला आहे, पत्र घेऊन आलेला आहे आणि तो अब्दुलला
सांगतोय की तुला तपोवनामधून एक चिठ्ठी आलेली आहे. तर अब्दुल पण त्याला बोलतोय की दाखव, पण ती चिठ्ठी तर मराठीतून आहे. आणि अब्दुल त्याला रघुभैयाला सांगतो की ती चिठ्ठी मराठीतून आहे आणि त्याच्यामुळे तू ती चिठ्ठी वाचून मला दाखव. रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचलेली आहे आणि चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झालेला आहे. मजकूर म्हणजे चिठ्ठीमध्ये जो तपशील कंटेंट आहे तो ऐकून त्यांना खूप आनंद झालेला आहे. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता. संमेलन म्हणजे एकत्र येऊन आनंद साजरा करण्यासाठी जमलेला मेळा, गेट टुगेदर म्हणजेच गॅदरिंग थोडक्यामध्ये. तर गॅदरिंग होणार होतं आणि त्या ठिकाणी अब्दुलचा खास असा सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून जे तपोवन ज्यांनी स्थापन केलेले आहेत ते दाजी साहेब त्यांनी त्याला निमंत्रण दिलेलं आहे. 2 दिवसांनी सत्कार समारंभ होता. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. पहा की असा प्रसंग कधीही आयुष्यात येणार नाही किंवा असं भाग्य कोणालाही लाभणार नाही असा प्रसंग त्याच्या आयुष्यात आलेला होता आणि त्यामुळं पत्र आल्यापासूनच तो त्याच आनंदात होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता की सत्कार करण्या एवढं मी काय केलं आहे तपोवनासाठी की माझा सत्कार होतोय. त्याला खूप आनंद झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो पुन्हा पुन्हा विचार करतो की मी काय केलं एवढं की तपोवनातल्या लोकांनी जे फाउंडर आहेत दाजी साहेब ते माझा सत्कार करतायत. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. अब्दुल आलेला आहे, त्याचा जो सत्कार आयोजित केलेला आहे, जे गॅदरिंग आहे त्यासाठी तो आलेला आहे, तेव्हा कार्यक्रम सुरू झालेला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. पहा की त्या गॅदरिंगसाठी किंवा त्या संमेलनासाठी अनेक लोक आलेली होती. ती जी निमंत्रित पाहुणे मंडळी होती म्हणजे जे बोलावणं पाठवलेली जी पाहुणे मंडळी होती ती बसलेली होती त्या खुर्च्यांवर. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटत होता. संकोच वाटणे, भीड वाटणे, टू फील ऑकवर्ड, टू बी नर्वस. त्याला ऑकवर्ड वाटत होतं थोडंसं की ही एवढी सगळी मोठी मोठी मंडळी आहेत आणि त्यांच्यासोबत आपण कसं बसायचं असं त्याला वाटत होतं. तो तसाच उभा राहिलाय. पहा की ही सगळी मोठी मंडळी आहेत आणि त्यांच्यासोबत आपण बसणं म्हणजे त्याला योग्य वाटत नव्हतं, त्याला ऑकवर्ड फील होत होतं आणि त्यामुळे तो तसाच उभा राहिलेला आहे. तेवढ्यात खुद्द म्हणजे स्वतः हिमसेल्फ दाजी साहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चीवर बसायला लावलेला आहे. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीच्या अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजी साहेबांनी बोलायला सुरुवात केलेली आहे की सुरुवातीला या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे स्वागत झालेलं आहे आणि औपचारिक म्हणजे फॉर्मॅलिटी झाली आहे अशा प्रकारे. आणि मग स्वतः दाजी साहेब जे फाउंडर आहेत, ज्यांनी तपोवन स्थापन केलेलं आहे, त्यांनी बोलायला सुरुवात केलेली आहे. अब्दुल बघतच राहिला. का तर 84 वर्षांच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरे स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा, असं वर्णन या ठिकाणी दाजी साहेबांचं आलेलं आहे. पहा की कसे होते दाजी साहेब. तर त्यांचं वय होतं 84 वर्ष, म्हणजे वृद्ध होते, ते वयस्कर होते आणि तरी सुद्धा त्यांचा जो ताठपणा आहे म्हणजे वय असूनही ते किती रुबाबदार होते. पहा की त्यांची देहयष्टी म्हणजे शरीरयष्टी जी होती ती अतिशय सडसडीत होती आणि चेहरा तेजपुंज म्हणजे अतिशय तेजस्वी, ब्रिलियंट, ग्लोईंग असा चेहरा होता. रंग त्यांचा गोरा होता. त्यांनी जे कपडे परिधान केले होते ते अतिशय त्यांचं जे धोतर आहे ते पांढरे स्वच्छ धोतर आणि त्याच्यावर त्यांनी बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा बांधलेला आहे. केशरी म्हणजे भगवा, फेटा डोक्यावर बांधतात तो. या वयातही आवाजातला खणखणीतपणा म्हणजे स्पष्ट उच्चार, लाऊड अँड क्लिअर व्हॉइस, आणि बोलण्यातली आईट, रुबाब किंवा डौल, ग्रेस, यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. भारावून जाणे, प्रभावित होणे, टू बी इम्प्रेस्ड, टू बी ओव्हरवेल्म बाय. इम्प्रेस झालेला आहे तो की एवढे वयस्कर व्यक्ती आहे आणि त्यांचा जो देहयष्टी आहे
किंवा चेहरा आहे, त्यांचा रंग आहे किंवा त्यांचे जे कपडे आहेत आणि असं सगळं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, पर्सनॅलिटी आहे आणि त्यातही एवढं वय असून सुद्धा त्यांचा जो आवाज आहे तो अतिशय खणखणीत आहे आणि बोलण्यातली जी ऐट आहे, जो रुबाब आहे, तो सगळं बघून अब्दुल भारावून गेलेला आहे, म्हणजेच प्रभावित झालेला आहे, इम्प्रेस झालेला आहे. दाजीसाहेब बोलत होते. रामानं सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. पहा की या ठिकाणी त्यांनी रामायणातलं उदाहरण दिलेलं आहे की रामानं सेतुबंधन केलं. म्हणजे पहा की तुम्हाला माहिती असेल की रामायणामध्ये राम जेव्हा वनवासाला गेले होते तेव्हा सीतामाईला रावणानं पळून नेलं होतं आणि श्रीलंकेमध्ये ठेवलं होतं. तर त्या ठिकाणी जाण्यासाठी समुद्र त्यांना पार करून जावं लागणार होतं आणि म्हणून तो जो त्यांनी पूल तयार केला होता, जो ब्रिज तयार केला होता, दगडी पूल, तो सेतुबंधन म्हणजे लंकेत जाण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी माकडांच्या सहाय्याने समुद्रात जो दगडी पूल बांधलेला होता, दगडी मार्ग बांधलेला होता तो. तर ते जे सेतुबंधन केलं होतं, म्हणजे थोडक्यात काय तर रामाने जे मोठं कार्य केलं होतं सेतुबंधनाचं, तर त्याच्यामध्ये अनेक छोट्या छोट्या लोकांनी मदत केली होती. मग त्याच्यामध्ये माकडं किंवा वानरं असतील किंवा अगदी लहानशी खारसुद्धा असेल, म्हणजे प्रत्येकाचा वाटा त्या ठिकाणी महत्त्वाचा होता. तसाच हे जे दाजीसाहेबांनी तपोवन उभारलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक लोकांनी हातभार लावलेला आहे, असं थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे. हातभार लावणे, मदत मिळणे, टू कॉन्ट्रीब्यूट फॉर अ कॉज. अगदी लहानशी खार, पण तिनं सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. म्हणजे तो रामानं जो पूल बांधलेला आहे श्रीलंकेमध्ये जाण्यासाठी, दगडी पूल, त्याच्यामध्ये वानरांसोबतच अगदी छोट्याशा खार म्हणजे स्क्वॅरल, त्यांनी सुद्धा मदत केलेली आहे. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. म्हणजे आमच्या नशिबाने अशाच काही व्यक्ती, मदत देणाऱ्या काही व्यक्ती तपोवनासाठी आम्हाला पण लाभलेल्या आहेत, असं दाजीसाहेब म्हणतायत. पहा, संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली, पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. पहा की दाजीसाहेब सांगतायत की संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला या कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जो प्रस्ताव समोर आला होता, प्रस्ताव म्हणजे योजनेची मांडणी, प्रपोजल समोर आला होता, त्यासाठी त्यांनी अनेक बांगडीवाल्यांना भेटलेले आहेत ते, आणि त्या बांगड्या भरण्यासाठी तपोवनामध्ये येण्याबद्दल त्यांना विनंती केलेली आहे, पण कुणीही त्यांची विनंती स्वीकार केलेली नाही. अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथं येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियाँ इथं येतात. पहा की अब्दुल मियांनी मात्र त्यांना विनंती न करता, म्हणजे अब्दुल मियाँ स्वतःहून त्यासाठी बांगड्या भरण्यासाठी तयार झालेले आहेत आणि इथं येण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आश्वासन देणे, हमी देणे, टू गिव्ह ॲश्युरन्स, टू गिव्ह अ प्रॉमिस ऑफ सपोर्ट. आणि त्याप्रमाणे ते तपोवनामध्ये अगदी न चुकता दरवर्षी या ठिकाणी येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. भगिनी म्हणजे बहिणी, त्या महिला त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा वर्षाव करतात. आनंदाचा वर्षाव करणे, खूप आनंद मिळणे, टू शॉर हॅपीनेस, म्हणजे त्या स्त्रियांना त्या बांगड्या भरल्यानंतरचा जो आनंद मिळतो तो देण्याचं काम ह्या अब्दुल मियांनी केले, असं ते म्हणतात. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियाँ न बोलावता दरवर्षी येतात. पहा की अब्दुल मियाँ त्या ठिकाणी येण्याबद्दल ते कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा करत नाही. मोबदला म्हणजे ते जे बांगड्या भरतात त्याच्या बदलात ते कुठल्याही प्रकारचं पैसे किंवा याची मागणी करत नाहीत किंवा अपेक्षा ठेवत नाहीत. आणि न बोलवता त्यांनी ज्याप्रमाणे प्रॉमिस केलेला आहे त्याप्रमाणे ते दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया, मुली, बाळी त्यांच्या येण्याकडे अगदी डोळे लावून बसलेले असतात. डोळे लावून बसणे म्हणजे वाट पाहतात, सतत वाट पाहतात. टू वेट इम्पेशंटली फॉर समथिंग, डोळे लावून बसणे. अब्दुल मियांचे हे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखर फार फार मोठी आहे. आणि त्याच्यामुळं अब्दुल मियांचं हे जे समाजकार्य आहे की कुठल्याही प्रकारची मोबदल्याची अपेक्षा न ठेवता
कुष्ठरोगी स्त्रियांसाठी बांगड्या भरणं म्हणजे हे एक समाजकार्य आहे आणि ही खरी मानवसेवा आहे आणि ती फार मोठी आहे असं दाजीसाहेब म्हणतात पहा. अनमोल आहे की ज्याचं मोल करू शकत नाही आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचा आम्ही ठरवलेला आहे. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी इथे येऊन करावा असं दाजीसाहेब म्हटल्यानंतर अब्दुल स्टेजवर चढलेला आहे आणि दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिलेली आहे. त्याचबरोबर दिल्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट झालेला आहे. टाळ्या वाजवलेल्या आहेत पहा. अब्दुल अतिशय भारावून गेलेला आहे. भारावून जाणे, प्रभावित होणे, तो इम्प्रेस झालेला आहे. त्याने चटकन दाजीसाहेबांच्या पायांना स्पर्श केलेला आहे पहा. पायांना स्पर्श करणे म्हणजे वंदन केलंय, नमस्कार केलेला आहे. बराच उशीर झाला होता. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती. बाकी खूप उशीर झाला होता कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमासाठी, या संमेलनासाठी जी अमरावतीहून काही मंडळी आली होती ती स्वतःच्या मोटारीतून आली होती, तर ती मोटारीतून जाणार होती. मग दाजीसाहेबांनी काय केले पहा की त्याच्यातल्याच एका पाहुण्यांच्या मोटारीमध्ये अब्दुलला बसवलेला आहे. अब्दुल बसल्यानंतर ती मोटार धावत होती. अब्दुल विचार करत होता, आज शन्नूला आणायला हवे होते, तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. म्हणजे शन्नू जी त्याला नेहमी रागावते की तुम्ही कशाला जाता तिकडे, आपला एवढा धंदा सोडून, दुकान बंद करून. ज्या वेळेला धंद्याचे दिवस असतात, धंदा तेजीत चालू शकतो, भरभराट होऊ शकते धंद्याची, त्याच वेळेला नेमकं तुम्ही दुकान बंद ठेवून तपोवनामध्ये जाता आणि त्यामुळे ती नेहमी रागावत असते. मग आज जर शन्नूला आणलं असतं की तिने माझा हा जो सन्मान झालेला आहे तो पाहिला असता, तर तिचा जो राग आहे माझ्यावरचा तो थोडा तरी कमी झाला असता असं त्याला वाटतंय. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. अष्टमीचा चंद्र म्हणजे शुक्ल पक्षातली चंद्राची 8वी कला, द मून ऑन द 8th डे ऑफ हिंदू लुनार कॅलेंडर. अष्टमीचा दिवस होता म्हणजे चंद्र तसा, चंद्राची कला जी आहे ती तशी बरीच मोठी होती आणि त्याच्यामुळे आकाशामध्ये चंद्र छान वाटत होता पहा. आकाश मेघरहित, मेघरहित म्हणजे ढगांशिवाय, क्लाउडलेस, निळ्या नितळाईने नटले होते. नितळाई स्वच्छ, क्लिअर होतं आकाश पहा. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होतं. अंतर्बाह्य म्हणजे आतून बाहेर, फ्रॉम इन अँड आउट, म्हणजे खूप छान वाटत होतं वातावरण. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबलेले आहे. अब्दुल खाली उतरलेला आहे आणि घरी आलाय. अब्दुल येताच शन्नू उठली. तिने काय केलंय पहा, उठलेली आहे आणि थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवलेली आहे. अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला. अपराधी म्हणजे गुन्हेगार, त्याला गिल्टी वाटत होतं आणि तो मान खाली घालणे म्हणजे नम्र होणे, हिअर टू फील गिल्टी वाटून त्यानं, म्हणजे शन्नू रागावलेले आहे आणि त्याच्यामुळे त्याला गिल्टी वाटत होतं की आपण हे जे काही करतोय, अशा प्रकारे ही जी परिस्थिती आहे घरची ती आपल्यामुळेच आहे, त्याच्यामुळे त्याला गिल्टी वाटत होतं, अपराधी वाटत होतं बायका मुलांच्या समोर आणि त्याच्यामुळे तो मान खाली घालून जेवत होता. तो शन्नूला विचारतोय, तू नाही खाएगी? नाही, जी नाही चाहता खाने को. अनवर जेवला पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. पहा की साधी भाजी पोळी त्यांना खावी लागत होती की आपल्याला जे हवं ते आणून ते खाऊ शकत नव्हते. परिस्थिती तशी बेताची होती आणि या सगळ्या परिस्थितीला अब्दुलचं हे वागणं आहे असं शन्नूला वाटत होतं आणि त्याच्यामुळे ती त्याच्यावर रागवली होती आणि म्हणून ती जेवली सुद्धा नाही पहा. आणि त्यांच्या मुलाने खिमा मागितला होता. खिमा मटणाचा जो मांस मीठ असते तो मागत होता, त्यासाठी तो हट्ट करून बसला होता, पण तिने समजावलेला आहे आणि तो जेवलेला आहे. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. का तर आपण आपल्या बायका मुलांचं जी इच्छा आहे ती सुद्धा आपण पूर्ण करू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्याला गिल्टी वाटत होतं, वाईट वाटत होतं आणि म्हणून तो जेवताना त्याच्या हातातला घास हातातच राहिलेला आहे. एकाएकी त्याची जेवणावरची इच्छा मरून गेली आहे, म्हणजे त्याला सुद्धा जेवावं असं वाटत नाहीये. तोंडात घास घोळू लागला, म्हणजे ते जेवण त्याला गोड म्हणजे जेवावंसं वाटत नव्हतं त्याला, तो तोंडातच घास घोळायला लागलेला आहे. कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण म्हणजे शन्नूने बोलायला सुरुवात केलेली आहे की अशी परिस्थिती तुमच्यामुळेच आहे असं तिचं म्हणणं आहे आणि म्हणून ती सांगते की मी तुम्हाला किती वेळा तरी सांगितलंय की हा धंदा सोडून द्या, दुसरा धंदा सुरू करा, पण
शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. तो चटकन उठलेला आहे. हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडलेला आहे. ज्या ठिकाणी अनवर झोपला होता तिथे येऊन तो झोपलाय. शन्नूचे बोलणे त्यातला शब्द न शब्द त्याला पाठ होता की प्रत्येक वेळेला ती तसंच बोलायची त्याला, कितीदा तरी तेच तेच ते बोलून झाले होते. नवीन धंदा, भांडवल नको, कुठून आणणार? तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला की तिचं बोलणं त्याला पाठ होतं आणि त्याच्यामुळे तो थोडासा रागवलाच होता. पहा की प्रत्येक वेळेला नवीन धंदा करा, नवीन धंदा करण्यासाठी भांडवल नको का, कुठून आणणार ते, असं तो थोडासा जोरातच बोलत होता की जेणेकरून ते शन्नूला ऐकायला जाईल. पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजानपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता. म्हणजे भांडवलाचं कुठूनही जमू शकलं असतं, पण त्याच्या वडिलांपासून चालत आलेला हा वंश परंपरेने चालत आलेला हा जो बांगड्यांचा धंदा आहे तो त्याला सोडवत नव्हता. हा मूळ त्याचं कारण होतं. पहा, नवरात्र संपले होते, त्यात धंदा चांगला झाला. म्हणजे नवरात्र म्हणजे अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून 9 दिवसांसाठी जो कालावधी असतो, 10वा दिवस दसऱ्यात असतो. 9 नाईट्स हिंदू फेस्टिवल ऑफ गॉडेस दुर्गा. तर ते नवरात्र संपलेलं आहे आणि त्या नवरात्रामध्ये चांगला धंदा झालेला आहे. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागलेले आहेत. म्हणजे नवरात्र संपल्यानंतर 10व्या दिवशी दसरा असतो आणि दसऱ्यानंतर 20 दिवसांनी दिवाळी असते. म्हणजे दिवाळीच्या तयारीला लोक लागलेले आहेत. रघु भैयाने दुकानाला रंग देण्याचं काम काढलेलं आहे. धंदा चांगला झाला त्याच्यामुळे त्याच्या शेजारचे दुकानदार आहे रघु भैया, त्याने आपल्या दुकानाला रंग देण्याचं काम काढलेलं आहे. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. उदास म्हणजे नर्वस होता, नाराज होता, सॅड, अपसेट होता. रघु भैयाने त्याला आवाज दिला, क्यों आज दुकान नाही खोलता? नाही रघु भैया, हे तपोवनच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही हे कळलं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. पहा की का तो नाराज आहे, अपसेट आहे. तर त्याला कळलेलं आहे की दाजीसाहेबांनी जे तपोवन स्थापन केलं होतं, कुष्ठरोग्यांसाठीची जी वसाहत स्थापन केली होती ती आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलेली नाही. म्हणजे काय झालंय तर ती सरकार जमा झालेला आहे ती वसाहत. आता त्या ठिकाणी म्हणजे सरकार चालवणार आहे ती वसाहत आणि त्याच्यामुळं त्याचं मन लागत नाहीये धंदा करण्यासाठी. आता तपोवनाचं काय होईल रे रघु भैया, असं तो म्हणतोय. केवढी मोठी वसाहत, किती रोगी, आता त्यांची काळजी कशी घेतली जाईल रे. म्हणजे दाजी साहेबांनी अगदी मनापासून ते तपोवन स्थापन केलेलं आहे. तिथल्या लोकांची अगदी वडिलांप्रमाणे ते काळजी घेत होते आणि आता ती वसाहत सरकार जमा झालेली आहे, गव्हर्नमेंटकडे गेलेली आहे. मग आता काय होईल त्या वसाहतीचं, किती रोगी आहेत त्यांची काळजी कशी घेतली जाईल याची काळजी त्याला वाटायला लागलेली आहे. आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेनं दाजीसाहेबांना काय वाटलं असेल बरं. अब्दुल विलक्षण हळवा झाला. पहा, कर्मभूमी म्हणजे ज्या मातीत ज्या प्रदेशात आपण कार्यरत असतो तो भूप्रदेश, द स्पियर ऑफ वन्स ड्युटी. म्हणजे त्यांनी कर्मभूमी मानलं होतं पहा दाजीसाहेबांनी ते तपोवनाला, आणि त्याच्यामुळे ते आता गव्हर्नमेंटकडे गेलेलं आहे. मग त्यांना काय वाटलं असेल. त्यांनी आपल्या आयुष्यात जी कमाई केली होती मोल देऊन, म्हणजे सगळं त्यांनी जे कमावलेलं होतं ते सगळं त्या तपोवनासाठी त्यांनी अर्पण केलेलं आहे. अगदी तन मन धन, म्हणजे तन म्हणजे शरीर, म्हणजे त्यांचं सगळं, तन म्हणजे शरीर, मन म्हणजे मन आणि धन म्हणजे पैसा, म्हणजे सगळं त्यांनी आपलं त्या कर्मभूमी म्हणजेच तपोवनाला अर्पण केलेलं आहे. आणि आता तीच त्यांची कर्मभूमी त्यांना सोडावी लागलेली आहे. मग त्यांना काय वाटलं असेल हा विचार करून अब्दुल अतिशय हळवा झालेला आहे. हळवा होणे, मन मृदू कोमल होणे, टू बिकम इमोशनल झालेला आहे थोडक्यामध्ये तो. देवळातल्या पहारेकराने 2चे टोले दिले. शन्नू घोरत होती. अनवर घाट झोपला होता. अब्दुल उठला. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. देवळातल्या पहारेकराने 2चे टोले दिले. म्हणजे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जे पहारेकरी असतात त्यांनी किती वाजले त्याचे ते टोले वाजवतात. म्हणजे त्या घंटा वाजवतात. 2चे टोले दिलेत म्हणजे 2 टोले दिलेत म्हणजे 2 वेळा ती घंटा वाजवलेली आहे. अगदी मध्यरात्र आहे. त्याच्यामुळे शन्नू घोरत होती, म्हणजे शांत झोपली होती. आणि अनवर पण घाट झोपला होता, शांत झोपलेला होता. अब्दुल मात्र जागा होता. का जागा होता ते पाहिलेलं आहे तुम्ही. आणि अब्दुल उठलेला आहे, अगदी हलकेच, म्हणजे त्यांना जाग येऊ नये म्हणून तो अगदी हळुवारपणे उठलाय.
कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक एक वस्तू तो बाहेर काढू लागला. पावडरचा डबा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या. संक्रांतीला हे सारे तो तपोवनात घेऊन जाणार होता पहा. तिथे चुडीवाला म्हणून स्त्रिया मुलीबाळी धावत धावत त्याच्याजवळ जमणार होत्या. काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता. पण आता सारे संपले होते. पहा की आता तपोवनच दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही. त्याच्यामुळे त्याच्यासाठी काम करणारी लोक पण तिथे जाऊ शकत नव्हते. आता ते सरकार जमा झालं होतं. त्याच्यामुळे अब्दुलही त्या ठिकाणी बांगड्या भरण्यासाठी जाऊ शकत नव्हता. पहा की त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या कुष्ठरोगी स्त्रियांना तुझ्या बांगड्या भरत होता किंवा ज्या वस्तू देत होता त्याच्यामुळे थोडा वेळ का होईना आपले सगळं दुःख म्हणजे जो पेन आहे, ज्या वेदना आहेत त्या थोडा वेळ का होईना विसरून जात होत्या आणि हसत होत्या. आणि ते हसू बघून अब्दुल्लाही मनोमन सुख वाटत होतं. आता सगळं संपलं होतं. स्वतःसाठी सारेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद, त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त 2दाच अब्दुल अनुभवायचा. बाकी प्रत्येकजण स्वतःसाठी जगत असतो, पण दुसऱ्यासाठी जगण्याचा जो एक आनंद असतो तो आनंद ते 2 दिवस, वर्षातले 2 दिवस अब्दुलला मिळत होता. आणि त्याच्यामुळे त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त 2दाच अनुभवायचा तो अब्दुल, असं तो म्हणतोय. पण आता तो आनंदही मिळणार नव्हता. एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनेच्छा एकाएकी उडून गेली. पहा, जीवनेच्छा उडून जाणे म्हणजे आयुष्य जगण्यात रस न वाटणे. टू लॉस डिझायर फॉर लाईफ. की एखादं वस्त्र म्हणजे एखाद्या कपड्याचा अचानक रंग उडून जावा, तसं जीवन जगण्याची इच्छाच त्याची उडून गेलेली आहे. त्या साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. त्या सगळ्या वस्तूंकडे तो बघत होता आणि बघत असतानाच त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. रडवेले डोळे पाण्याने काठोकाठ भरणे म्हणजे रडवेले होणे. आईज ब्रिमिंग विथ टीयर्स. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. त्यात तपोवनाचा परिसर विरघळत होता. म्हणजे तपोवन त्याला समोर दिसत होतं जणू काही. आणि त्या डोळ्यातल्या पाण्यामध्ये तो तपोवनाचा परिसर हलके हलके नष्ट होत होता, नाहीसा होत होता, विरघळत होता म्हणजे. आणि हळूहळू रात्र उतरणीला लागली होती. रात्र उतरणीला लागणे, रात्र संपत येणे. द नाईट कमिंग टू ॲन एंड. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय सेन्सिटिव्ह, माणुसकीने ओतप्रत भरलेला असा माणूस अब्दुल आणि दाजीसाहेब पटवर्धन यांचं वर्णन अतिशय सुंदररित्या लेखिका जयश्री रुईकर यांनी या पाठामध्ये, चुडीवाला या पाठामध्ये केलेला आहे. आणि याच्यातून आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे की या समाजात आपण आल्यानंतर हा समाज आपल्याला अनेक गोष्टी देत असतो आणि म्हणून या समाज ऋण फेडण्यासाठी आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून आपण एक सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. स्वतःसाठी सगळे जण जगत असतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातही एक वेगळा आनंद असतो आणि त्या आनंदाचं सुख प्रत्येकानं उपभोगावं असं या ठिकाणी लेखिका आपल्याला सांगते. आणि ते अगदी खरं आहे. प्रत्येकजण स्वतःसाठी जगत असतो, पण कधीतरी आपण दुसऱ्यांसाठी एखादी गोष्ट केली तर त्यात न मिळणारा जो आनंद आहे तो अतिशय सुख समाधान देऊन जाणारा असतो, असं या ठिकाणी लेखिका आपल्याला सांगते. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. थँक्यू. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.